आजच्या ह्या आपल्या मानाच्या सुरुवात कुठूनही झाली तरी निवडणुकीची शेवटची मानाची सभा कुठे झाली पाहिजे? रायगावात झाली पाहिजे. मानाच्या माझ्या रायगावच्या सभेच्या निमित्ताने सर्वप्रथम या भागाचं पितृतुल्य नेतृत्व महाराष्ट्राचे नेते आदरणीय स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब 6 दिवसांपूर्वी ज्यांच्या दुर्दैवी निधनानं महाराष्ट्राने एक कर्तबगार नेता गमावला ते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या चरणी नतमस्तक होऊन हा योगायोग की काय नक्की माहीत नाही, पण मला आठवतं तसं आतापर्यंत 5 फेब्रुवारीला कधी माईक हातात घेतला नव्हता. आज पहिलीच वेळ आहे की आदरणीय स्वर्गीय मामांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी ही सभा आपल्याला घ्यावी लागते. आज मामांना जाऊन 20 वर्ष झाली. आदरणीय स्वर्गीय मामांच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र आदरांजली वाहून व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय फुलेभाऊ, आत्ताच ज्यांनी आपले विचार व्यक्त केले ते आपले नेते आदरणीय दिग्विजयजी बागल साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ आदरणीय बाळासाहेब साळुंके काका. रायगावात यायचं म्हणले की नामोल्लेख करायचं जरा टेन्शनच येतं, कारण मोठ्याल्या नेत्यांचं माझ्या घरच्या माणसांचं गाव, त्यामुळे सरसाताई प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाची माफी मागून माझ्या वडिलांच्या राजकारणात सहभागी असलेल्या, त्यांना मोठं केलेल्या दिगामामाला मंत्री दिगंबररावजी बागल बनवलेल्या रायगाव शिवारातल्या प्रत्येक ज्येष्ठ वयस्कर आजी माजी नेते, युवक बंधू आणि खास करून इथं उपस्थित असलेल्या आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना माझा विनम्र नमस्कार. आज पंचायत समिती जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही सांगता सभा आज आपल्या रायगावामध्ये घेत आहोत. सर्वप्रथम आपल्याला आज जोडून विनंती करते की येत्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी मी स्वतः रश्मी दिगंबरराव बागल तुमची जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून आणि आमच्या भगिनी या गावच्या स्नुषा आदरणीय संध्याताई महावीर कांबळे या तुमच्या पंचायत समितीचे उमेदवार म्हणून तुमच्या पुढं आम्ही इलेक्शनसाठी उभे आहोत. येत्या 7 तारखेला तुमचा मतरूपी आशीर्वाद आम्हा दोघींनाही देऊन रायगावकर आणि संपूर्ण पंचक्रोश आम्हाला आपल्या सेवेची संधी देईल ही हात जोडून विनंती करते. मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते की खरंच विरोधक म्हणतात तसं मलाही अपेक्षा नव्हती, मलाही वाटलं नव्हतं की तुमच्या पुढे मला तुमचे उमेदवार म्हणून यावं लागेल. आपला नेहमीचा प्रघात आहे हा, आम्ही मायगट म्हणतो, म्हणजे आईसारखा असलेला गट. इथून आपला कोणीतरी सहकारी, आपला कोणीतरी कट्टर निष्ठावान कार्यकर्ता, तो भले नंतर कट्टर राहत नाही, निष्ठावान राहत नाही, ही वेगळी गोष्ट, पण त्याला उभं करायचं आणि तुमच्यापैकी प्रत्येकानं तुमचा मतरूपी आशीर्वाद देऊन त्याला तुमच्या सेवेची संधी द्यायची. आतापर्यंतचा प्रघात. पण ह्या वेळेला 2 गोष्टी झाल्या. एक तर पक्षाचा आदेश आला आणि थेट वरून आला की पुढची काही गणितं आहेत आणि तुम्हालाच उभं राहावं लागणार. तिथं तरी कमीत कमी काहीतरी बोलू शकले असते, पण पुन्हा नंतर गटातल्या सगळ्या प्रमुखांनी मीटिंग घेतली, बैठक घेतली आणि तुम्ही सगळ्यांनी आदेश केला की उंटाला तंबूत घेतल्यावर उंट कसं तंबूसहित निघून जातो तसं उभा केलेला माणूस निवडून आल्यानंतर पदासहित निघून जाते. त्यामुळे तंबू घरी राहू दे, उंट घरी राहू दे, आपला गट आपल्या घरात राहू दे, तूच उभी राहा. तुमच्या आदेशाला शिरसावंदी मानून आज भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय संजय मामा शिंदे यांचा गट आपण एकत्र मिळून ही निवडणूक लढवतोय. आज जयवंतरावजी जगताप भाऊंसारख्या एका सन्मान्य नेत्याचा, माजी आमदारांचा सुद्धा आशीर्वाद या पॅनलला आहे. पॅनलमध्ये कुणीही असलं, पॅनलच्या डोक्यावरती कुणाचाही हात असला तरी जोपर्यंत तुम्ही सगळेजण आशीर्वाद त्याच्यावरती ठेवत नाही तोपर्यंत आमच्या पैकी कुणाचंही भविष्य निश्चित होत नाही. माझ्या रायगाव शिवारामध्ये काम करत असताना खूप गोष्टी आजही करण्यासारख्या राहिल्या आहेत.
म्हणजे वंजारवाडीच्या माळाकडे गेलं आणि तिथले कॅनॉल बघितले की मान शर्मेनं खाली जाते. कुकडीवरतीच किती इलेक्शन्स लढायचे हा प्रश्न तयार होतो. आज मांगी तलावातला प्रश्न उभा राहिला. मांगी तलावातलं पाणी हाळगावला नेण्याचा प्रयत्न चालू होता. विरोधकांनी याच्यावरती भाष्य करणं अपेक्षित होतं, कारण आपल्या भागातला तळमळीचा प्रश्न आहे, आपल्या भागातला महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यावरती विरोधक तर चकार शब्द बोलले, ह्या बैठकीत इथं आल्यानंतरही बोलले नसतील कदाचित, कारण त्यांना टीका टिप्पणीतून एकमेकांना टोमणे मारण्यातूनच त्यांना वेळ मिळत नाही. निवडणूक ही कामाच्या मुद्द्यावर लढायची असते. निवडणूक ही आम्ही काय केलं, आम्ही काय करणार या मुद्द्यावरती लढायची असते. भरतराव 50,000चा मुरुम टाकून निवडणूक लढायची नसते. निवडणूक ही माझ्या धगटवाडीला कायमचा रस्ता मिळाला पाहिजे. पुन्हा पुन्हा माझ्या लोकांना कुणाच्या दारात जायची गरज नाही लागली पाहिजे. मुद्द्यावरती लढली पाहिजे. निवडणूक ही माझ्या डुकरेवाडीपासून, फुंदेवाडीपासून लिंबेवाडी, राखवाडी, वंजारवाडी, मधला मळा, वरचा मळा, बांगरवडा, शिंदे वस्ती, भुजबळ वस्ती, शेळके वस्ती, वाघमारे वस्ती, त्यांना माहिती आहेत का? समोर उभे राहिले त्यांना माहिती आहेत का? अरे ज्याला तुमची गावं माहिती आहेत, ज्याला तुमचा भाग माहिती आहे, त्याला तुमचे प्रश्न माहिती असतील माहिती. स्वर्गीय मामा इतके माहिती असतील, ह्या पोरा इतके माहिती असतील, माझे इतके माहिती असतील. काही प्रश्न सोडवायला कमी पडले असो, पण प्रयत्न कायम केला. लक्षात ठेवण्यासारखे. कुकडीवरती बोलायचा त्यांना अधिकार नाही. कुकडीवरती बोलायचा त्यांना अधिकार नाही. 40 वर्ष कुकडी फक्त निवडणूक खेळत होती. ज्यावेळेला स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामांसारखा पठ्ठा इथं आला, त्यावेळेला ह्या कॅनल पट्टीने माझ्या बापाने जागून कॅनल मधल्या चिलारी काढून पायजमा वरती घेऊन धांडेवाडी पर्यंतचा रस्ता तुडवत इथपर्यंत पाणी आणले. ती जाण बागला नाही, दुसऱ्या कोणालाही ती नाही, ती असू शकत नाही. ती भूमिका मांडली, विरोधकांनी नाही मांडली, पण पक्षात असून आम्ही मांडली. काय सांगितलंय? आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आदरणीय जलसंपदा मंत्र्यांना सांगितलं, आदरणीय पालकमंत्र्यांना सांगितलं. त्यांना त्याचा उल्लेख वीटच्या सभेमध्ये सुद्धा करावा लागला. करमाळा तालुक्यातलं, मांगी मधलं तालुक्याच्या हक्काचं पाणी एक थेंबभर सुद्धा बाहेर कुणालाही जाऊ देणार नाही. भूमिका आपण घेतली आहे आणि सांगितले. चुकून जर असा निर्णय तुम्ही घेतला तर गळ्यात दोंडे टाकून आम्ही सुद्धा पाण्यात जातो. पाणीच कशाला नेता? माणसं न्या ना, माणसाने तर जगायचंय कसं? चुकून कधीतरी माझ्या गावची वरात रामभवांना कुठे आपल्याला कधीतरी पाणी मिळतंय, आपल्याला 3 वर्षाचा चांगला ऊस झालाय, तोपर्यंत आपल्या पाण्याकडे प्रत्येकाचं लक्ष चाललं, तोपर्यंत आपल्यातला वाटा मागायला माणसं पुढे आली. उलट इथं पाणी आणण्याचा विचार झाला पाहिजे. आजही माझा करमाळा तालुका, आजही माझं रायगाव शिवार जवळपास 65% बिना पाण्याचे, हा विचार आज झाला पाहिजे, तुम्हाला मला केला पाहिजे. या बाबतीत हे काही भूमिका मांडतात का? काय अवस्था आहे आपल्या रस्त्यांची? जिथं जिथं आपण जातो ना, असं समजू नका की रायगावची अवस्था आहे. उभ्या तालुक्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जो प्रश्न भेडसावेल तो महत्वानं रस्त्याचा असेल. आमदार साहेब, तुम्ही तर येऊन गेलात, आम्हाला अपेक्षा होती, तुम्हाला सत्ता दिली होती. हा माझा भाग आहे, हे माझं घर आहे, हे माझं गाव आहे. किती नंबरला राहिला दिग्विजय बागल रायगाव गटात? कल्पना आहे? प्रत्येक ठिकाणी विचारते, कारण आपल्या माणसाला कल्पना. आपल्याला वाटतं आपण नाही केलं तर काय होतंय, बाकीचे करतात. असं होत नाही. रस्ता चालायचा तर पहिलं पावलाने टाकावं लागतं. तुमचा पोरगा, तुमच्या मामाचा पोरगा तुमच्या भागामध्ये, तुमच्या शिवारामध्ये मतदानामध्ये नंबर 2ला राहिलाय. किती नंबरला राहिलाय? नंबर 2ला. घराघरात बसलेल्या माझ्या विरोधकांना प्रश्न विचारायचा आहे मला. ज्याला नंबर 1ला ठेवलं त्याने काय केलं? त्याने काय दिलं? काय बोलले इथं येऊन? कुठले प्रश्न सोडवले? कुठले प्रश्न मार्गी लावले? लाईटचं कसं चाललंय? राखवाडीचं कुणी आहे का? किती दिवसाला? मग आले त्यावेळेला प्रश्न विचारला का? ते बोलले का ह्याच्यावरती? माहिती रायगावचं सबस्टेशन कधी मंजूर झाले? रायगावचं सबस्टेशन ताई मंजूर कुणी केलं? आपल्या एकमेव आतापर्यंतच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार, सक्षम नेतृत्व श्यामलताई बागल मामींनी हे रायगावचं सबस्टेशन मंजूर केलं 2014च्या आधी. आज किती साले? 2026 साले. अरे 12 वर्षात तर तपात वनवास सुद्धा सुटतो कुणाकुणाचा. आणखी माझ्या रायगावच्या लाईटचा वनवास सुटला नाही.
त्या कर्तबगार महिलेनी जे मंजूर करून आणलं ते उभं करायला तुम्हाला 12 वर्ष केले, ही तुमची पात्रता. काय तुम्ही माझ्या भागाचे प्रश्न सोडवणार? मी राखवाडीत गेले त्या दिवशी, एवढी छोटीशी एक माझी बहीण मुलगी ती रडून सांगते, दीदी 1 तास लाईट येते, 1 तास जाते, 7ला येते, 8ला जाते, बरोबर आहे. आणि मी आज आपण बोलतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत, माझ्या भागाचा प्रश्न आज या आमदारकीपासून प्रत्येक प्रश्न माझ्या भागातला प्रलंबित आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमच्यावरती शिक्का आहे. लक्षात ठेवा, तुमच्यावरती शिक्का आहे. आणि हा शिक्का असताना सुद्धा त्याला 1 नंबरला ठेवलं. तो आपलं काम करतोय का? नाही, तो करणारही नाही. लवे भागात ते 1 नंबरला राहिले, त्यांचा भाग आहे. त्यांच्या भागातलं सबस्टेशन जे मामींनी मंजूर केलं होतं ते आणखीन प्रिन्स त्यांना करणं नाही झालं. ते माझ्या भागातलं काय करणार? रस्ता, पाणी, आरोग्य, शौचालय, घरकुल, वस्ती रस्ता, गाव रस्ता, ग्रामीण मार्ग, पाणंद रस्ता, मुलींचं शिक्षण, महिलांचं सबलीकरण, लहान मुलांच्या शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या व्यवस्था, अतिशय महत्वाचे प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीतून सोडवले जातात. ही कारखान्यासाठी मोठ्यांची निवडणूक नाहीये, ही सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची निवडणूक आहे. आणि ह्या प्रश्नांना जाणण्यासाठी नेता तुमच्या मातीतला लागतो. जोपर्यंत त्या नेत्याला तुमच्या प्रश्नाचा कळवळा नाही तोपर्यंत तो नेता तुमचे प्रश्न सोडवू शकणार नाही. आज कुठल्या तरी राजकारणाच्या गणितापोटी जर आपण चुकून बसलो तर आज घरात हाक देतीये, घरात बोलतीये, तुमचा गट कुठला असेल, तुमचा तट कुठला असेल, तुमची जात कुठली असेल, तुमचा धर्म कुठला असेल, तुम्ही ग्रामपंचायतीला कुणाला मत दिलं असेल, कुणाला दिलं नसेल, आतापर्यंत तुम्ही बागलाला मत दिलं नसेल, पण आज हाक मारते, आज चुकू नका. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, 100% काळ सोपवणारे भागाचं नेतृत्व जर बदललं तर 100% अडचणी येणार आहेत. इथून मला बर्ड्यांना हाक मारायची आहे, आम्ही पद दिलं, भूमिका ठेवली, तुम्हाला आमच्यात समरस करून घ्यायची, आम्ही कुठं चुकलो? इथून मला मुलांना हाक मारायची आहे, पद दिलं, तुमच्यासोबत असण्याची भूमिका ठेवली, आम्ही कुठं चुकलो? करगळ्यांना हाक मारायची आहे, तुम्ही ज्याला पाहुणा म्हणतात त्यांनी तुम्हाला न्याय दिला नाही, या दिग्विजय बागलांनी तुम्हाला संचालक केलं, आम्ही कुठं चुकलो? काय हे पाप करताय? आज जो समोर उभं राहिला त्याला प्रश्न विचारायचा आहे. मी सुद्धा, ही रश्मी सुद्धा दिगंबरराव बागल ह्या बैलगाडी खालचं कुत्र आहे. माझी लायकी नाहीये, माझी पात्रता नाहीये, ते नाव माझ्यावरती आहे म्हणून मी आहे. अरे समोर उभा राहिलेल्या तुझ्या पॅम्पलेटवर सुद्धा त्या माणसाचा फोटो नाही ज्याचे उपकार तुझ्या रक्तावरती. माझ्या रायगावात उभा राहून तू मत मागतो, तुझी हिंमत होते? हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे प्रत्येकाने. आज भास्कर भाऊ आहेत का? भास्कर जाधव आहेत का इथं? भास्कर पवार. आज सोनाली ताईला आम्ही उमेदवारी दिली, सोनाली ताईला पुढे घेण्याचं काम केलं. आमचा प्रयत्न आहे प्रत्येक समाजाला द्यायचं, आमचा प्रयत्न आहे. आज वडारी समाजासाठी आम्ही आमच्या दत्ता गायकवाडला आम्ही पुढे आणलं. आज आम्ही बारीक गाव मोठं गाव आम्ही विचार करत नाही. सोय बगल तर सोयरा हे तत्वाने आम्ही चालतो. कधी जातपात मानली नाही. आमचा पाहुणा कोण? अरे बसलेला प्रत्येक जण माझा पाहुणा आहे, ते गोरे डॉक्टर माझा पाहुणा आहे. काय करायचं? चिडतं कधी कधी, पण ठीक आहे, आपलंच माणूस. ते बसलेलं पंत आमचा पाहुणा, काय करायचं? इथं असलेली प्रत्येक व्यक्ती ही माझ्याशी वेगळ्या नात्यानं जोडली गेलेली आहे आणि ते नातं दिगंबरराव बागल हे नाव आहे. ह्याला कुठल्या नात्यागोत्याची, पदर लागण्याची, मुलगी देण्या घेण्याची आणि बाकी कशाची गरज नाही. सुखदुःखाचं नातं आहे. तुमचं दुःख माझं दुःख आहे, माझं सुख तुमचं सुख आहे. चाचा, ही भूमिका प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. 4 दिवसात तुम्ही आलात, तुम्ही उभा राहिलात आणि तुम्ही लगेचच्या लगेचच तुम्हाला असं वाटलं की तुम्ही इथले नेते होऊ शकता. नेतं होणं खूप सोपं आहे, शब्द लक्षात घ्या. नेतं होणं खूप सोपं आहे, पण आपल्या माणसांची अडचण जाणून घेणं हे प्रचंड अवघड आहे. हे कोणालाही जमत नसतं. प्रचंड काम करायचंय, खूप मोठा बॅकलॉग आहे. आता सगळ्यात पहिलं काम प्रिन्स, कुकडीवरती इलेक्शन्स बंद झाली पाहिजेत. कुकडी भीक म्हणून नाही मागायची, कुकडी अधिकार म्हणून मिळालं पाहिजे. गाव शिवारानं पाणी कुकडीचं खेळत असताना ते करमाळा तालुक्याच्या हक्काचं पाणी म्हणून फिरलं पाहिजे. आणि कुकडी तर घ्यायची, पुढचा टप्पा
रिटेवाडी घेऊन आपल्याला संधी पूर्ण करायचं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आता दिग्विजय बागलांनी उल्लेख केला, बरं झालं. ज्या वेळेला मांगी तलावाचं पाणी खाली चाललं होतं, असंच जातं का हो पाणी? म्हणजे आपला सहज 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 लिंबेवाडी, राखवाडी, खुदेवाडीची माणसं बसली आणि ठरवलं आता चालेल कुकडीचं पाणी नगरला न्यायचं. असं होतं का? ह्याची एक समिती, कालवा समिती, ह्याच्यात आजी आमदार, आजी खासदार, मंत्री, ही सगळी मंडळी असतात. तुमच्या जीवाला आम्ही किती मोठे असलो तरी आम्हाला त्याला बोलवत नाही. ज्या वेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला आपला आमदार म्हणून काम करणारा माणूस काय करत होता? तो त्या बैठकीत होता? काम नव्हतं? विरोध करायचं? मला साधा असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा स्टेजवरती बसलेला तुमचा पोरगा असलेला, तुमच्या सुखदुःखात सहभागी असलेला दिग्विजय बागल जर त्या कालवा समिती त्यावेळेला असता, होऊ दिलं असतं त्यांनी मांगी तलावाचा म काढायचा हा बाबा काय म्हणला असता? माझ्या बागेतलं पाणी हात लावायचा नाही. किती मोठी चूक केली. देव आशीर्वाद देतो, देव बळ देतो, पण आपलं नशीब, आपलं भवितव्य माणूस आपल्या हाताने लिहितो. विधानसभेला माझ्या भागानं स्वतःचं भविष्य स्वतःच्या हाताने लिहिलं. का लिहिलं मला आणखीनही कळलं नाही. आणि किती वाईट लिहिलं, का लिहिलं असं? आता झाल्या गेल्या गोष्टी काढून उपयोगाच्या नाहीत. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की आता तरी कुठेतरी सगळे एकत्र येऊ. आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत दादा जाधवांसारखे सुद्धा, म्हणजे सगळीच जगताप गटाची माणसं, संजय मामा शिंदे गटाची माणसं, ही सगळी एकत्र आली. आता तुम्ही काय म्हणतात? मला एकटं पाडलं. तुम्हाला आमदार व्हायचं होतं त्यावेळेला बरे तुम्हाला सगळे एक आणायला जमले, आणले ना? ज्या वेळेला यांना आमदार व्हायचं होतं यांनी सगळे एकत्र आणले का नाही आणले? आणले. त्यावेळेला तुमचं इलेक्शन होतं ना, त्यावेळेला तुम्हाला आमदार व्हायचं होतं. मग आजची निवडणूक कुणाची आहे? आजची निवडणूक 5 वर्ष नेत्याच्या पाठीमागे खपणाऱ्या, नेत्याला नेता बनवणाऱ्या, नेत्याला आमदार बनवणाऱ्या, त्याला पदावरती बसवणाऱ्या, त्याचा गट, त्याचा पक्ष, त्याचं काम सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आज, नेत्याची नाही. मग तुमचं कुणी स्वतःच्या घरचं उभी नाही, तुम्ही स्वतः उभं नाही, म्हणून तुम्हाला माणसं एकत्र करावीच वाटेना. तर त्यावेळेला मतं घ्यायला तुम्हाला गोड वाटलं सगळे एकत्र करून. आता का नाही ते गोड वाटत? हे एकटे पडले नाहीत, ह्यांना वाटा नकोय. लक्षात घ्या, हे एकटे पडले नाहीत, ह्यांना वाटा नकोय. 1.5 वर्षाच्या कामामध्ये काय कामं बाबा तुम्ही केली आमची? रायगाव तर विषय सोडा, आणि तुम्हाला आजही सांगते, उद्याही सांगते, परवाही सांगते आणि खामठोकपणे सांगते, तिकडे येत नसतात, इकडे ते काही करत नसतात. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बोलते, तुमच्यावरती शिक्का आहे. मग मी म्हणते शिक्का आहे ना, मग शिक्काच आहे, मग सगळे शिक्के आपले चालवा ना. असंही तुम्ही बागलाचे, तसंही तुम्ही बागलाचे, मग होऊन जा ना सगळेच बागलाचे. काय कशाला? ही काहीही देणार नाहीत, हे इथं काहीही आणणार नाहीत. अहो, मागच्या कित्येक वर्षात तालुक्यात झालेलं नवं सबस्टेशन सांगा. आज राखवाडी पासून रायगाव ते राखवाडीचा रस्ता आहे. राखसर आहेत का? रायगाव ते राखवाडीचा रस्ता आहे, मध्ये लिंबेवाडी लागते. लिंबेवाडीपर्यंत आधी होणार आहे, कारण लिंबेवाडी त्या दिवशी म्हणजे उगी आम्हाला मध्ये घेऊ नका, आम्हाला त्रास देऊ नका. ही राखवाडी म्हणजे रायगाव, लिंबेवाडी, राखवाडी हा जो रस्ता आहे, जशी तुमची पंतप्रधान ग्राम सडक योजना होती, आता नव्यानं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नव्यानं आता येते. दिग्विजय बागलांनी रायगाव ते राखवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुचवलेला आहे. तालुक्यातला सगळ्यात पहिला सुचवलेला रस्ता हा राहील. ऐका आता, म्हणजे आमदार कोणी, मलाच प्रश्न पडला, तर मलाच डोकं धरायची वेळ आली. आता ते मला सांगतात की कदाचित पुनवरवरून पलीकडून राखवाडीकडे पूल टाकून सुद्धा आपण तो रस्ता करू. कुणी करायला पाहिजे? मांगी मार्गे आलं पाहिजे का जेवळ मार्गे आली पाहिजे? ही सगळी कामं कुठल्या मार्गे आली पाहिजेत? येत आहेत कुठल्या मार्गे? आता तरी आपल्या नेत्याला आपण ताकद द्यायला शिकलं पाहिजे. आणि मला शब्द द्यायचा, ज्या कुठल्या माझ्या जात बांधवांना ह्यावेळेला प्रतिनिधित्व नाही मिळालं, खामठोक शब्द देते, बाबांनो कधीतरी तुमच्याही पाठीशी उभं राहिलं. भविष्यात ज्याला आज नाही मिळालं त्याला निश्चितपणे उद्या द्यायची आम्ही भूमिका ठेवतो. फक्त आता कुणीतरी काहीतरी म्हणतंय, फुटाफुटीचं राजकारण करते, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. हात जोडून विनंती करते, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. ज्याच्या त्याच्या पाठीशी ज्याचा त्याचा भाग खामठोकपणे उभा आहे. आपल्या पुढे प्रश्न खूप आहे.
इथून निघाल्यावर दवाखाना कुठे कुठे नाही नाही, पण इथं तर तुमचा तात्पुरता आहे. तुमच्या तालुक्याच्या आरोग्य सेवेतला तुम्हाला जर जायचं कुठं म्हणलं तर कुठं थेट करमाळ आहे. आज करमाळ्याला जावं लागतं, रस्ते बेकार. तुम्हाला माहिती का, करमाळ तालुक्यामध्ये एकूण 200 जागा आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या. किती? 200 जागा. सामान्य कुटुंबातल्या महिलेची डिलिव्हरी असेल, सामान्य कुटुंबातल्या सर्वसाधारण माणसाचं आजारपण असेल, ऑपरेशन असतं, सर्दी खोकला असतो, जेही काही असेल, हे सगळ्यासाठी साध्या माणसाला थेट करमाळ्यापर्यंत जावं लागतं. पण त्यात सुद्धा या 200 पदांपैकी फक्त 47 पदं भरलेली आहेत. जिथं डॉक्टर पाहिजे तिथं परिचर किंवा नर्स सुद्धा नाहीत. अतिशय मोठी शोकांतिका आपल्या इथं आहे. 10 मिनिटं 5 मिनिटं आणखी आहेत, मी तेवढा वेळ घेतोय थोडस. ह्याची तुमच्यापैकी प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. मी मगाशी म्हणलं की मी कधी पाळणा रावळा पाळला नाही. आता जर तुम्ही निवडणुकीच्या वेळेला पाळणा रावळा पाळला तर भविष्यात मला प्रश्न पडेल की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम कुठल्या जीवावरती. मगाशी माझ्या पाहुण्यांची नावं तुम्हाला सांगितली बसलेले. जर उद्याला तुम्ही मला स्वतःच्या घरची मुलगी नाही मानलं आणि पाहुणा म्हणून त्यांना मत दिलं तर उद्याला कार्यकर्त्यांना काम कुठल्या जीवावरती करायचं, कुठल्या जोरावरती करायचं. बरं, पाहुणा म्हणून सावकारातली टक्केवारी कमी करतात का? तसं असलं तर आम्हाला जरा सांग, मी काय बोलणार नाही. मग करतात का? सुरोसे बसलेत का इथं? करतात का? नाहीत करत. मला विनंती करायची, पाहुणा सोय बघल तो सोयरा. सोयऱ्याला तुम्ही सणावाराला सुखादुःखाला ठीक आहे, आम्ही कधी तुम्हाला परक मानलं नाही, तुम्ही आम्हाला परक मानू नये ही मला इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आज मागत असताना सुद्धा दबाव टाकतायत का नाही? मागत असताना दबाव टाकतायत, दमदाटी करतायत, फोन करतायत. मला सांगतात हानूचा फोन आलता आणि म्हणलं आता टक्केवारी राहिली, तिकडे बागलाकडे फिरतो तर आणून दे पैसे. आपाचा फोन आलता, उद्या नाक्यावर ये, तिकडे फिरत होता, बघितलंय. माझा आला फोन, प्रिन्सचा आला फोन. आज मागताना असं मागितलं पाहिजे, ही असं मागतंय. तुमचं मानगुट पकडणारी ही अवस्था आहे. नाक्यावर राहू द्या, भागात आणि गावात येऊ देऊ नका, ही लेख म्हणून तुम्हाला विनंती करते. आणि आदरणीय जयवंतराव जगताप भाऊंना या सभेपर्यंत पोहोचण्याची प्रचंड इच्छा होती, पण पोथऱ्याच्या सभेमध्ये आता मी ही सभा घेते, दिग्विजय भैया ती सभा करून इथं आले होते, आता भाऊ ती सभा घेत आहे. त्यामुळे त्यांनी आता एक मेसेज दिलाय की रायगावकरांना सांगा की तुम्ही माझ्या भाषणासाठी आतुरलाय, पण तुम्ही संधी दिल्यानंतर विजयी भाषणासाठी मी आवर्जून येणार आहे असं म्हणून भाऊने आशीर्वाद पाठवलाय. तेव्हा येत्या 7 तारखेला 7 फेब्रुवारीला आपण सगळेजण माझ्या रश्मी दिगंबर बागल या नावाच्या समोरच्या कमळ्या चिन्ह समोरचं बटन दाबून आणि आमच्या संध्याताई कांबळे यांच्या नावाच्या पुढच्या कमळ्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला दोघींनाही आपल्या सेवेची संधी द्याल आणि आम्ही निश्चितपणे आपल्या अपेक्षांना खऱ्या उतरू ही विनंती करते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.